लालबागच्या राजाची मिरवणूक आता भायखळ्याच्या इथपर्यंत आलेली आहे। अतिशय थाटात ही मिरवणूक हळूहळू पुढे सरकते। रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांचा जनसागर उसळलेला आहे। संपूर्ण रात्रभर ही मिरवणूक अशीच चालणार आहे आणि अगदी सकाळच्या सुमारास 7च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर होतं। मात्र अगदी समस्त मुंबईकर राजाच्या दर्शनाला येतात। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत। सुनील, लालबागचा राजा आता भायखळ्यापर्यंत आलेला आहे, काय एकूण माहोल आहे? आपण बघतोय की भायखळ्यापर्यंत जवळपास निम्म जे अंतर आहे ते लालबागच्या राजांनी पूर्णपणे संपूर्ण केलेलं आहे आणि आता 7 रस्ता जो भाग आहे त्या भागात लालबागचा राजा आहे आणि थोड्याच वेळात मुंबई अग्निशमन दलाचं जे केंद्र आहे भायखळ्याच्या इथे मेन त्या ठिकाणी लालबागच्या राजाला भायगुरू ब्रिगेडकडून नेहमी दरवर्षीप्रमाणे सॅल्यूट जो आहे तो दिला जातो। त्या ठिकाणी जवळपास अर्धा ते पाऊण तासाच्या फरकाने लालबागचा राजा दाखल होईल। पण ज्या पद्धतीने जो माहोल दिसतो आपल्याला सकाळी जवळपास 11:30 वाजल्यापासून ही मिरवणूक सुरू झालेली आहे। निम्म रस्ता जो आहे ते अंतर लालबागच्या राजाने कापलेलं आहे। सुनील, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आम्ही वेळोवेळी तुमच्याशी संवाद साधत राहू। आपण दृश्य बघतोय भायखळ्यातून लालबागच्या राजाची। तब्बल 9 दशकं झाली आता लालबागच्या राजाला स्थापन होऊन, यंदा 90वे वर्ष आहे। अगदी संपूर्ण देशभरातून भाविक लालबागच्या दर्शनासाठी येत असतात। 10 दिवस अगदी तासनतास लाईनीत उभं राहून राजाचं दर्शन घेतात आणि मिरवणुकीमध्ये देखील अनेक जण सहभागी होतात। नवसाला पावणारा असा बाप्पा बघण्यासाठी अनेक जण आतुर असतात। लालबागचे ते 1934 साली